नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, परवा जो प्रकार घडला म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना पकडून धक्काबुक्कीची झाली आणि त्यांच्यावर शाईफेक झाली, त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं। या प्रकाराचा जवळजवळ सर्व स्तरातून निषेध केला जात आहे आणि पुढाकार घेणाऱ्या या सगळ्या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता असंही समोर येत आहे। तो कार्यकर्ता गुंडगिरीच्या प्रवृत्तीचा आहे आणि यापूर्वी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ही देखील माहिती तुमच्या समोर येते। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की काही लोक म्हणूयात किंवा म्हणतोयात पक्ष म्हणूयात, राजकीय पक्ष, काही राजकीय पक्ष हे राजकारणासाठी समाजकारण करत असतात। याचा अर्थ असा की मुख्य हेतू त्यांचा राजकीय असतो, सत्ता मिळवणे, स्थापन करणे किंवा मिळालेली सत्ता टिकवणे असे हेतू असतात त्यांचे आणि त्याकरता ते समाजकारणाचं एक ढोंग करत असतात की त्यांना सामाजिक न्यायाची खूप चाड आहे, त्यांना सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा आहे, समाजातल्या समस्या दूर करायच्या आहेत। आणि दुसरे एक पक्ष किंवा संघटना असतात दुसऱ्या प्रकारच्या जे समाजकारण जास्ती करतात आणि राजकारणी नावाला असतं त्यांचं, कारण समाजासाठी चळवळी करणं, समाजावर जिथे अन्याय होतो तिथे पुढाकार घेऊन तो अन्याय निवारणासाठी आंदोलने करणे हा दुसरा पक्ष करत असतो किंवा दुसऱ्या प्रकारचे प्रवृत्तीचे लोक करत असतात। आता मी जेव्हा काल निषेध केला आणि त्यानंतर पुन्हा काही बातम्या आल्या समोर आणि त्यावेळी मला संभाजी ब्रिगेडचा इतिहास आठवला आणि प्रवीण गायकवाड हल्ल्यानंतर त्यांनी जी विधाने केली आहेत, हल्ल्याचा निषेध व्हायलाच हवा, कारण संसदीय लोकशाहीच्या पद्धती आहेत, लोकशाहीचे अधिकार आहेत, संविधानाने दिलेले अधिकार हे पोचलेच पाहिजे लोकांपर्यंत, त्या अधिकाराचा वापर केला गेला पाहिजे, त्यात आंदोलने, चळवळी हे अधिकार आहेत। पण असं कोणावर हल्ला करणे किंवा त्याला शाईफेक करणे हा प्रकार अपेक्षितच नाही आणि त्याचा निषेध होतोच। मला वाटतं समाजातल्या सुसंस्कृत लोकांकडून, जे सुसंस्कृत आहेत त्यांच्याकडून असा निषेध व्हायलाच पाहिजे। मी या व्हिडिओच्या हेडिंगमध्ये म्हटलंय की प्रकाश आंबेडकरांना याच्यात ओढू नका, तुमच्या भानगडीत ओढू नका किंवा या भानगडीत ओढू नका। याचं कारण आहे, मगाशी मी जे दोन प्रकारचे पक्ष सांगितले त्यापैकी प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष हा समाजकारणासाठी म्हणून राजकारण करतो, म्हणजे त्यांचा मुख्य हेतू राजकारण नाही आहे, समाजकारण आहे। प्रकाश आंबेडकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्व चळवळी बघितल्या तर नुसते प्रकाश आंबेडकरच काय, अगदी आपण सुरुवातीपासून म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा राजकारणात आले, ते समाजकारणासाठीच आले। त्यांनी समाजासाठी किती मोठं काम करून ठेवलं आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही, मी तेवढा थोर नाही, पण ते सगळ्यांना माहिती आहे। आणि प्रकाश आंबेडकर त्यांचेच वारस आहेत, त्यामुळे ते संसदीय लोकशाही पद्धतीने संवैधानिक मार्गाने चळवळी चालवत असतात, अन्याय निवारणासाठी लढत असतात आणि तो लढा अंतास नेत असतात। हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या, तो लढा हा केवळ राजकीय कारणासाठी नसतो, राजकीय यश मिळावं त्यातून म्हणून नसतो, तर तो समाजकारणासाठीच लढा असतो। आणि आता देखील प्रकाश आंबेडकर 3 मुद्द्यांवर लढत आहेत। ते मुद्दे मी मागच्या व्हिडिओत सांगितले होते। एक 76 लाख महाराष्ट्रातील वाढीव मतदान कसं झालं आणि त्याचे पुरावे त्यांनी मागितल्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत ते न्यायालयीन लढाई लढले आणि त्यांना यश देखील मिळालेलं आहे। आणि आता जे जनसुरक्षा विधेयक आलेले आहे त्या बाबतीत देखील ते न्यायालयीन लढाई लढणार आहे। किती लोक न्यायालयीन लढाई लढतात आपल्या मुद्द्यासाठी, किती पक्ष न्यायालयीन सामाजिक मुद्द्यासाठी न्यायालयीन लढाई लढतात हे प्रकाश आंबेडकरनं स्पष्ट केलंय की ज्यावेळी महाराष्ट्रात वाढीव मतदान झालं आणि ईव्हीएमला दोष गेला, ईव्हीएम बाबत कोर्टात प्रकाश आंबेडकरांनी लढण्याचं ठरवलं, मात्र त्यांना कोणत्याही विरोधी पक्षांनी साथ दिली नाही महाविकास आघाडीच्या। मग पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात देखील त्यांना साथ मिळालेली नाहीये आणि जनसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत देखील त्यांना साथ मिळालेली नाही, हे सत्य आहे। आणि म्हणून प्रवीण गायकवाडांचं नंतर त्यांनी पत्रकारांना बोलताना जे उत्तर दिलंय त्यामध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव घेतलंय आणि त्यांनी म्हटलंय की हा भ्याड हल्ला हा पुरोगामी चळवळीवर झालेला हल्ला आहे, मनुवादाच्या विरोधात काम करणाऱ्या चळवळीवर झालेला हल्ला आहे। उद्या हा हल्ला कदाचित प्रकाश आंबेडकर यांच्यावर होऊ शकतो, वामन मेश्राम यांचं देखील नाव घेतलं गेलं, वामन मेश्राम यांच्यावर देखील होऊ शकतो असं प्रवीण गायकवाड बोलले। आणि माझ्या लक्षात आलं की अरे हे राजकारण सुरू झालं आता,
म्हणजे इथं आता संभाजी ब्रिगेडचा इतिहास तिथून सुरुवात करूयात. नवीन जे समर्थक आहेत प्रकाश आंबेडकरांचे किंवा नवीन जे तरुण आहेत, नवतरुण आपण म्हणूयात, त्यांचं वाचन फारसं नसेल म्हणून मी तुम्हाला संभाजी ब्रिगेडची थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो किंवा संभाजी ब्रिगेड मूळ काय उद्देशाने स्थापन झाली ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. शिवधर्म 2005 साली स्थापन झाला. पुरुषोत्तम खेडकर यांनी तो स्थापन केला आणि मराठा समाजाच्या लोकांनी हा शिवधर्म स्वीकारला. म्हणजे सर्वच नाही, सर्व नाही म्हणत मी, मराठा समाजातले एक गट घेऊन, मराठा समाजातले लोक घेऊन शिवधर्म स्थापन झाला आणि तो मनुवादाच्या विरोधात आहे, चातुर्वर्णाच्या विरोधात आहे असं पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलं. जास्तीत जास्त लोकांनी शिवधर्मामध्ये सामील व्हावे आणि सगळ्या अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती आपल्याला मोडून काढायच्या आहेत. मी ज्यावेळी हे पेपरमध्ये वाचलं, त्यावेळेच्या बातम्या बघितल्या 2005 सालच्या, त्यावेळी मलाही कौतुक वाटलं होतं. खूप छान गोष्ट केलेली आहे की जुनी जोखडं किंवा ज्या काय अंधश्रद्धा आहेत त्या फेकूनच दिल्या पाहिजेत. पण नंतर ज्या ज्या काही घटना घडल्या आणि संभाजी ब्रिगेड हे मराठा सेवा संघाचे जे पुरुषोत्तम खेडेकर ज्यांनी शिवधर्म स्थापन केला त्यांचेच प्रॉडक्ट म्हणूयात, त्यांचं पिल्लू म्हणूयात की त्यांनी स्थापन केलेली एक संघटना संभाजी ब्रिगेड जी समाजकारणासाठी लढणार होती. संभाजी ब्रिगेडचे आजवरचे प्रकार जर तुम्ही बघितले बारकाईने तर तोडफोड, जाळपोळ, पुतळा उखडणे, एखाद्यावर हल्ला करणे किंवा काळं फासणाऱ्यांचे, शाईफेक करण्याचे, हल्लेखोरांचे सत्कार करणे, अगदी वाघ्या कुत्र्याची समाधी उखडून टाकणे रातोरात, हे असे सगळे प्रकार घडलेले आहेत. दादोजी कोंडे यांचा पुतळा असेल किंवा राम गणेश गडकरी हे प्रसिद्ध नाटककार यांचा पुतळा असेल. आणि सुरुवात झाली ती भांडारकर इन्स्टिट्यूटच्या हल्ल्यावरून. त्यावर हल्ला केला होता भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आणि तो हल्ला जेम्स लेन याच्या एका पुस्तकावरून केला होता. जेम्स लेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जे पुस्तक लिहिलं त्यावरून असं त्यात एक जे नामोनिर्देश केला जातो की हे पुस्तक लिहिण्यासाठी कोणी कोणी मदत केली, त्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटचं नाव होतं. आणि त्या पुस्तकामध्ये जेम्स लेननी शिवरायांबद्दल, छत्रपती शिवरायांबद्दल काही आक्षेपार्ह उल्लेख केले होते. त्याकरिता म्हणून ती भांडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड झाली होती. म्हणजे संभाजी ब्रिगेडचा हा असाच इतिहास आहे जो संसदीय लोकशाही पद्धतीने आंदोलन करत नाही, तर विचारांचा मुद्दा आम्ही गुद्द्याने लढतो असंच त्यांचं म्हणणं असतं आणि तशाच प्रकारे त्यांची लढाई आहे. आणि म्हणून मी म्हणतो की जे प्रवीण गायकवाड म्हटले की उद्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील हल्ला होईल, हिंमत नाही कोणाची. होय, प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्ला कोणाची कोणी हिंमत नाहीये, कारण प्रकाश आंबेडकर हे संसदीय लोकशाही पद्धतीनेच लढतात. ते कुठल्याही जाती धर्मावर विखारी टीका करत नाही, उलट जाती धर्मांना जोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते. आंबेडकरवादी विचार असून चालत नाही, तसं वागणं पाहिजे. फक्त आंबेडकरवादी विचार नको तर वागणं पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकरांचं वागणं अतिशय सुसंस्कृत आहे, त्यांचं बोलणं सुसंस्कृत आहे. ते कायद्यानेच लढाई लढतात, चळवळी लढतात. त्यामुळं त्यांच्यावर कोणी हल्ला करण्याची शक्यता नाही आणि हिंमतही नाही, कारण ते जे काही राजकारणात आहे ते मुख्य त्यांचा उद्देश आहे समाजकारण. आणि आता मूळ मुद्दा, या पुरुषोत्तम खेडेकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं, छत्रपती शिवरायांच्या बदनामीची केंद्रे. त्या पुस्तकावर बंदी आली बघा, एका पुस्तकावर बंदी घालावी लागते विशिष्ट समाजाबाबत. आता मी स्पष्टच बोलतो, कारण मी तटस्थपणे सगळ्या गोष्टी तपासत असतो, बघत असतो. ब्राह्मण समाजातल्या सर्व तरुण, वृद्ध, लहान मुलं यांचं शिरकाण करा, यांना कापून काढा. तसंच ब्राह्मण स्त्रियांबाबत अतिशय घाणेरडे असे उद्गार त्या पुस्तकात लिहिले गेले होते. हे काम प्रकाश आंबेडकरांचे अनुयायी कधीच करणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा एक दर्जा आहे आणि तो दर्जा टिकवला आहे, दर्जा त्यांच्या अनुयायांनी पण टिकवला आहे. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानाने, भले राजकारणात यश नाही मिळालं तरी समाजकारण आणि खरोखर समाजाला जोडण्याचं, एकत्र करण्याचं जे काही त्यांचं बहुजन समाजाबद्दल काम चाललंय ते आहे. त्यांच्यावर हल्ला करू शकत नाही. हा वामन मेश्राम यांच्या बाबतीतली मी फारशी माहिती ते घेतलेली नाही आहे आणि ते बामसेफ, त्यांच्या फारशा मोठ्या चळवळी होत नसतात. पण सध्या महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे चळवळीसाठी
पुढाकार घेणारे, अन्याय असेल तिथे पुढाकार घेणारे, मग ती व्यक्ती कोणत्याही समाजाची असो, आणि लोकशाही पद्धतीने चळवळी करणारे नेते म्हणून आहेत. त्यामुळे मी असं शीर्षक दिलंय की प्रवीण गायकवाड, तुमच्या बाबतीत जे झालं ते प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत कधी होऊ शकत नाही. आणि तुम्ही तुमच्या भांडणात किंवा तुमच्या भानगडीत त्यांना ओढू नका, त्यांचं नाव घेऊ नका. हा प्रयत्न राजकारणाचाच आहे. मुद्दाम प्रकाश आंबेडकरांचं नाव घ्यायचं म्हणजे वंचितचे समर्थक आपल्या बाजूला येऊ शकतील. पण शिवधर्म म्हणा, असं प्रवीण गायकवाडांनी म्हटलं होतं की शिवधर्माचा अंतिम थांबा बौद्ध धर्मात आहे. म्हणजे हे सुद्धा राजकारण होतं. बौद्ध धर्माच्या लोकांना जवळ करण्यासाठी, आंबेडकरीवादी विचारसरणीच्या लोकांना जवळ करण्यासाठी, म्हणजेच काय तर सगळे आमच्या छत्राखाली आले पाहिजे. आणि या सगळ्याचे जनक कोण होते माहिती आहेत? शरदचंद्र पवार. बघा, गुगल तपासा, सगळं करा. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची तुलना होऊ शकत नाही प्रवीण गायकवाडांशी. त्यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्हच आहे, पण संभाजी ब्रिगेडचा इतिहास त्याच प्रकारचा आहे. आणि हे सगळेच समाजकारण करत नाहीत, हे राजकारण करतायत. हे तुमच्या लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.